कुणाला न घाबरणारा, पण हसत मुखानं. बाकी सगळ्या देवांचे अवतार आपण बघतो फार गंभीर असतात, पण श्रीकृष्ण एक अवतार असा होऊन गेला की टोचणार बोचणार, असं काही लागट जरी बोलायचं असेल आडपडद्यानं तरी सुद्धा तोंडावरती स्मित हास्य करूनच बोलतो. त्याचं नाव आहे श्रीकृष्ण. आणि हा श्रीकृष्ण एक वेळ ओक्साबोक्षी रडलेला आहे. 2-3 प्रसंग आलेले आहेत श्रीकृष्णाच्या लाईफमध्ये. राधा जाते त्यावेळेला, कर्ण जातो त्यावेळेला, त्याला त्याचं गोकुळ सोडून जावं लागतं, त्यावेळेला तो लहान असतो त्यावेळेला. आणि अजून काही वेळेला श्रीकृष्ण रडलेला आहे, पण असा जास्त रडला कधी तर द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं त्यावेळेला. श्रीकृष्ण तिथं हजर नव्हते. सगळ्यांचं हे दूध खेळे पांडव, धर्मराज द्रौपदीला पणाला लावली आणि श्रीकृष्ण म्हणतात, असले कसले तुम्ही पांडव, धर्मराज तुला अक्कल पाहिजे होती, असला डाव खेळायची तुझी काय गरज, खेळास ती खेळास, पण द्रौपदीला तू डावावरती लावावं. फार वाईट वाटलं श्रीकृष्णाला. आणि मग श्रीकृष्ण त्यांना जी चिंधी बांधलेली असते द्रौपदीनं, भाऊ म्हणून हाताला लागलेलं असतं त्यावेळेला, ती हळूहळू चिंधी सोडायला सुरुवात करतात, कारण ते प्रेम तिथपर्यंत मी पोचणार नाही. श्रीकृष्ण म्हणतात, द्रौपदी तुझ्यापर्यंत ही प्रेमरूपी चिंधी अदृश्य रूपानं तुझ्याजवळ पोचेल आणि तुझं वस्त्रहरण होण्या वाचून वाचेल, म्हणजे होणार नाही. विचार करा, ज्यावेळेला श्रीकृष्ण परत येतात त्यावेळेला श्रीकृष्ण म्हणतो, जर मी हा प्रकार टाळला नसता तर द्रौपदीनं काय स्वतःचा देहत्यागच करणार होती. ज्यावेळेला वस्त्रहरण करायची सुरुवात झाली त्यावेळेला शेवटी द्रौपदीनं हात जोडले, डोळे मिटले आणि भगवंताला म्हणाली, म्हणजे श्रीकृष्णाला, देवा धावण्या धाव तू, आता तू जर आला नाहीस तर मी आता इथं मी काहीच करू शकत नाही. मला मस्त देहत्याग करायचा आहे, आता मला इथं संपायचं आहे, पण मी काही करू शकत नाही देवा. आणि मग श्रीकृष्ण पांडवांच्याकडे बघितलं, त्यांनी खाली माना घातलेल्या असतात आणि कौरवांचा तर तो हाहाकार चाललेला